बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या बातमीने करूया। पुण्यामध्ये कोथरूड भागात गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून गोळीबार करण्यात आलाय। गाडीला साईड दिली नाही म्हणून गोळीबार झालेला आहे। मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे या गुंडांनी गोळीबार केल्याचं कळतंय। गंभीर जखमीवरती सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकाश दुर्गुडे या व्यक्तीवरती गोळीबार झालाय। मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे। मयूर कुंभारेनं गोळीबार केलाय आणि 3 गोळ्या झाडल्याचं उघड झालंय। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, पुण्यातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललेली आहे। या सगळ्या गुंडगिरीमुळे काय घडलं नेमकं आणि जखमीची प्रकृती कशी आहे? प्रज्ञा, तू म्हटलंस तसं अगदी क्षुल्लक कारणावरून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। मध्यरात्री जाण्यासाठी गाडीला फोर व्हीलरला रस्ता दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून प्रकाश दुर्गाडे या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला। या गोळीबारामध्ये हा प्रकाश दुर्गाडे गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती या सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्यांनी गोळीबार केलेला आहे ते आरोपी निलेश घायवळ टोळीशी संबंधित आहेत। निलेश घायवळ हा पुण्यातील नामचीन गुंड आहे। सध्या जामिनावरती आहे। अनेक गुन्हे त्याच्यावरती हत्या, खंडणीसारखे नोंद आहेत आणि त्याची टोळी देखील अजूनही सक्रिय असल्याचं या प्रकरणातून दिसून आलेलं आहे। मयूर कुंभारे नावाच्या या निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी हा गोळीबार केला। त्याच्यासोबत त्याचे इतर साथीदार होते। मयूर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र इतर जे आरोपी आहेत ते पसार झालेले आहेत। मात्र या घटनेतून पुण्यामध्ये अवैधरित्या शस्त्र किती सहजपणे मिळत आहेत, त्यांचा वापर किती सहजपणे होतोय आणि अगदी क्षुल्लक कारणावरून कसे गोळीबार होत आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्येच गजा मारणे टोळीकडून एका व्यक्तीला रस्ता दिला नाही याच कारणास्तव मारहाण झालेली होती। जो व्यक्ती मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा होता। त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पुढे कारवाई केली होती। मात्र या गुंडांना पोलिसांचा जाब आहे का, पोलिसांची जरब आहे का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होतोय। अगदी क्षुल्लक कारणावरून या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आलाय, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय। प्रज्ञा, मंदार, अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय की ज्याच्यावर हा गोळीबार झालेला आहे त्या व्यक्तीची काही पार्श्वभूमी गुंडगिरीशी संबंधित आहे का? आत्ता पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार ज्याच्यावरती गोळीबार झालेला आहे त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना आढळलेली नाही। तो एक सामान्य नागरिक आहे आणि रस्त्यावरून मध्यरात्री तो निघालेला होता आणि रस्ता दिला नाही 4 चाकी वाहनाला, यासाठी फक्त त्याच्यावरती हा गोळीबार करण्यात आलाय। प्रज्ञा, मंदार, धन्यवाद दिलेल्या